ॲक्च्युली आम्ही आता आलो होतो अळूची पानं घ्यायला. आता हे जेवढं मी तुम्हाला जंगल वगैरे आता दाखवणार आहे त्याच्यामध्ये जंगल सोडा, आंब्याच्या बागेच आहेत म्हणा लोकांच्या, पण इथे आम्ही तेराळू काहीतरी म्हणतात त्या प्रकारचे घेणार आहोत. मी पण येऊ सोबत? मी पण येतो, चढतो. गडग्यावरून चढून जायचंय. टन 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 टन. पप्पाची छत्री उघडून ठेवलेली आहे. पप्पा मी आलो, थांब थांब, जाऊ नको. हे वाला जे घर आहे ना, एवढा भारी आहे ना, मस्त वाटतं बघायला. छोटूसं मी आई येताना दाखवीन किती क्यूट क्यूट आहे ते. हे असं आता घर जे आम्ही म्हणते क्यूट क्यूट असा. भाई ट्रेकिंगच्या पुढची फिलिंग येते. सांगत होती माझ्या दादा वहिनीला, चला रे जाऊया कुठेतरी. छे, ह्यांचे ते अजून वेगळे धंदे चालू असतात. बाबा इथे एकट्याने यायला दात फाटल कोणची तरी. मी पप्पांच्या सोबतीने आली आहे बीत. हा बापरे, ओ कुठे गायब झाला पप्पा? पप्पा पप्पा, अरे पप्पा कुठे आहे? बाबा हळू चाल ना. काय बोलताय बाबा? काय ते शी काय बोलताय पप्पा? व्लॉग आहे हो. जनावर आजारी पडली ना. काय काय जनावर आजारी पडली की आजारी पडली ना, हे लावायचं. हे जे आहे ते गुरं वगैरे आजारी पडली तर त्यांना खायला देतात. शेवरे म्हणतात त्याला, शेवरे. बाबा एवढा रस्ता आहे खरा, इथे किरडू दिसू पण शकत नाही आहे. भागली भागली म्हणतात ना. हां, ही ना ती का पिवळी फुलं, पिवळी फुलं आली ना की समजायचं काटलाची फुलं. आता काटलाची भाजी करायला भेटणार बेसिकली. तुमच्याकडे पण एवढं मागे बाग बीग कोणाच्या काय आहेत काय? नसले तर यू आर मिसिंग अ लॉट. हे बघ, हे आहे काटलाची वेल. आईला हॉररच आहे रे फुल. पापा आपली स्वतःची बाग आहे की नाही? आहे ना? कुठं आहे? ही आमचीच, भले लोकांची. काळा आळू. काळा आळून काय होतं? त्याला खाज येता. कोणता आळू? तेराळू. तेराळू म्हणजे काय आता? तर आता आम्ही अजून जंगलामध्ये खाली चालले. चिखलासारखा रस्ता आहे, थोडाफार पाय आतमध्ये असे जाणार. बट ठीक आहे. पाऊस मगाशी काय जोरात चालू होता, बापरे. हां आलं. कुठे जात आहे? पप्पा यार निघून गेले पुढे. मी पण पप्पांच्या पाठलाग करणार. मला रस्ता माहिती नाही आहे, इथे थांबायला बोललेले. बट आम्ही ना लहानपणी यायचो. अरे हे काय इथेच आहे, मला वाटलं गेले कुठेतरी. आले, एक मिनिट. भागली कशी झाडाला लागतात ती दाखवली. भागली म्हणजे काटलं हे ना, ह्याची भाजी करतो आपण. पायावरती इतके सारे काळे काळे डास बसतात ना, चपाचप चावतात बाबा. इकडे जितक्या प्रकारचे तुम्ही भाज्या बघाल ना, लिफी व्हेजिटेबल्स. मी गुजरातला होती, मुश्किलीने मला 4 ते 5च प्रकारच्या तिथे लिफी व्हेजिटेबल भेटायच्या. शेपू, पालक, मेथी आणि असंच काहीतरी, आणि मुळा. त्या पलीकडे काहीच भेटायचं नाही. पण हेच घरी आल्यानंतर एवढे प्रकार बघायला भेटतात. नावं पण नाही माहिती, ओळखायला पण येत नाही. घरी आता अजून एक भाजी आणून ठेवली आहे, तिचं नाव पण काय आहे ते पण नाही माहिती, पण पप्पांना माहिती. आम्ही जेव्हा लहान होतो ना, मी, दादा आणि आमचे कझिन लोक होते,
आम्ही हे पूर्ण खालीपर्यंत, हे फुल इकडून खालीपर्यंत तिकडे जायचो का करवंद वगैरे काय काय आणायला. आणि आंब्याची बाग आहे म्हटलं साहजिक काय आंबे आणायला पण जायचो. आणि त्यावेळेला ना एकदम ट्रेकिंग सारखंच होतं, म्हणजे दगडांवरून मोठ्या मोठ्या खाली उतरा असं तसं. आता रिसेंटली त्यांनी काही वर्ष अगोदर त्या साईडने फक्त पायऱ्या बनवून ठेवलेल्या आहेत वरून खाली यायला, खालून वर जायला. बट तेव्हाचा टाईम नॉस्टॅल्जिया म्हणजे वेगळाच होता फुल. आत्ताही खाली आल्यावरती पप्पा म्हणत होते की नको जाऊया, राहू दे, मी बाहेरूनच आणतो. म्हटलं नको, जाऊया खाली बघून येऊया. मी पण बरेच दिवस आलेच नाही, काय बघितलंच नाही, घरात बाहेरच पडलेली नाही. मग आता त्या अळूच्या बहाण्याने बाहेर तरी पडलो. ते ना फायनली आम्हाला जे तेराळू शोधायचं होतं ते आता भेटलेलं आहे. मला एक डिफरन्स कळाला आहे की तेराळू म्हणजे काय, की त्याची जी स्टिक असते, त्याची जी स्टिक आहे ती व्हाईट कलरची किंवा ग्रीनिश कलरची असणार. आणि जे नॉर्मल लाल पप्पा काय म्हणतात त्याला अळू, लाल कलरचे जे अळू आहे त्याची स्टेम असते ती ब्लॅक कलरची असणार म्हणून. आणि इथे आता शांत उभं राहिल्यावरती ना पाण्याचा आवाज येतो. इथे खाली एक छोटीशी ओढा कसा वाहतो तसं खाली पाणी आहे. पप्पांना विचारलं खाली जाऊया काय, पप्पा म्हणतात जाऊया म्हणून. बघूया नेत आहेत काय. पलीकडे गेलं तर लांब आहेत का जास्त, म्हणजे भेटणार काय खूप सारे. हां हे बघा, अरे इथून पाण्याचा आवाज येतोय. अरे हां ते बघ, मला वाटलं हे तर गडूळ गडूळ पाणी दिसतंय. पाऊस आला ना आता, सगळं पाणीच गडूळ झालंय. आपल्याला पलीकडे जावं लागेल जर अजून आळू पाहिजे असले तर. पण आम्ही आता रिटर्न चाललो आहे, पुरेसं भेटलेलं आहे. ह्याला फोडशीची भाजी म्हणतात. ही अशी दिसते, याची तुम्ही भाजी करून खाऊ शकता. कशी जागा आहे बघा, अशा जागेत इथे ती भाजी दगडावरती भेटते. दगडावरच येते ना. बघा काय काय प्रकार आहेत बाबा भाजींचे. आम्ही चाललोय घरी घेऊन भाजी बनवणार. दादा ओढो बघ, ओढो पाण्याचं वाळ आटवलो. अरे ही फोडशीची भाजी फायनली घेतलेली असा. आता चाललो घर, कारण लागलो पाऊस चालू झालेलो तर जोरात येऊच्या अगोदर पटापट घरात जातं. थाय ना हळूहळू सगळं पाऊस चाललो त्या दिशेक पुढे, पण लागलो तर शेवटी. अरे तेव्हा आता छत्री उघडून पळा काय. हा बघा तो गडगा फायनली भेटला. इथून वरून आम्ही उडी मारत इकडून त्या रस्त्याने ह्या रस्त्याने असं इथून खाली उतरून जायचो. आणि तिथे खाली सगळं बंद दिसतंय ना, पण ॲक्च्युली आता पाऊस आल्यामुळे एवढं वाटतंय. पण हे सगळं तेव्हा उन्हाळ्यामध्ये आणायला जायचो ना, मस्त मजाच यायची. आता पाऊस चालू झाला आहे, आता आपण घरी जाऊया. हा पण एक रस्ता आहे खाली जायला. इथून पण आम्ही ह्या रस्त्यानं चाललो आहे, कारण इथून डायरेक्ट आम्ही आमच्या घराच्या मागच्या दाराला पोचणार. इथे ना त्यांनी मागे एक म्हातारी आजी राहायची, पण आता मला माहिती नाही नेमकं कोण राहतं आहे. पण हे त्यांचं घर आहे, इथे ते काळजी घेतात. हे बघा, ही अशी जुन्या प्रकारची घरं अजूनही आहेत. इथे ना लिंबूचं झाड पण होतं, त्यांचा एक कुत्रा पण होता. पण घराला लॉक आहे, म्हणजे इथे कोण नाही आहे सध्या. तुम्हाला इथे राहायला आवडेल का? जर अशी तुम्हाला जागा दिली तर राहायसाठी तुम्हाला फक्त एकच काम करायचं आहे, झाडांचं आणि बागेचं लक्ष ठेवायचं आहे फक्त. वा,
आम्ही ॲक्च्युली या रस्त्याने मुद्दा आलो. त्यांच्या ना लिंबाचं झाड आहे, लिंबू घेऊन जायला लिंबूच नाही आहेत. अरे यार, एक पण नाही हा. आहेत पण ते सगळे कच्चे आहेत, छोटे छोटे. हा ना, कच्चे कच्चे आहेत. हे बघा, हे एवढं हे कच्चे कच्चे काय करायचे घेऊन. थोडे पिकलेले भेटले असते माझ्या वेट लॉस जर्नीत तरी काम आले असते, सकाळी पिळून पिळून प्यायला. आता मी त्या घराच्या पाठूनच चालली आहे, जे घर मगाशी मी तुम्हाला दाखवणार होते. हे आहे ते घर. फायनली मागच्या साईडनं असं दिसतंय. हे एवढं मोठं आवळ्याचं झाड आहे, आवळात धरत नाही. हा इथे हौदा दिसतोय ना, याच्यामध्ये पाणी भरतात. आणि इथे आम्ही ना पूर्वी यायचो, कपडे धुवायला आम्ही इथे हौद्याजवळ यायचो. इकडे कशाला यायचो हे मलाही माहिती नाही, पण यायचो. कोण राहतं का बाबा इथे? कोणीच राहत नाही वाटतं. पडदे लावलेले आहेत, पण किती जुन्या टाईपचं मस्त वाटतंय रे घर. आणि हे त्यांचा गुलमोहर जो आमच्या मागून आम्ही बघतो रोज. हे 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 इतकं सिंपल आणि किती मस्त घर आहे. हा गुलमोहर आम्ही आमच्या घराकडून बघतो तिकडून. तिकडे आहे आमचं घर त्या साईडला. आता फायनली आम्ही चाललोय. इकडे लहान पोरांनी, हागऱ्या पोरांनी बसायचं. इफ यू नो बाहेर खुले में बैठने का. पाऊस गेलेला आहे, उगाच कधीपासून छत्र्या घेऊन फिरतोय. लक्षातच नाही आलं की पाऊस गेला. पण 2 मिनटात येतो, 2 मिनटात जातो. चला ठीक आहे, आता आम्ही घरी पोचलेलो आहोत फायनली. गुड बाय. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये केला तर. बाय.